मिनरल मिक्सचर जेव्हापासून चालू झाले तेव्हापासून गायींची तब्येत सुधारली. सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर गायीचं रिपीट होण्याचं प्रमाण फार कमी झालं, फार म्हणजे फार नगण्य झालं. त्याच्यानंतर फॅट SNF मध्ये बी चांगल्या प्रकारे फायदा झाला. सर मुक्त गोठ्यामुळे बराचसा बदल झाला. जनावरांना त्यांच्या वेळेनुसार पाणी पिता आलं, त्यांच्या वेळेनुसार सावलीत बसायचं असलं तर सावलीत बसता आलं, उन्हात त्यांना जशी गरज असेल त्यांना त्या पद्धतीने करता आलं. त्याच्यामुळे निश्चित आणि थोडी मेहनतीलाही फरक झाला. नमस्कार. पशुपालनामध्ये उत्तम भरारी घेणाऱ्या पशुपालकांचा परिचय आपण यशोगाथा या सदरांतर्गत करून देत असतो. त्यामध्ये आलो आहोत आपण आज अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये. या ठिकाणचे प्रगतिशील शेतकरी अण्णासाहेब माने यांचा परिचय आपण करून घेणार आहोत. त्यांनी पशुपालनाच्या व्यवसायामध्ये नेमकी काय प्रगती केलेली आहे याचा आढावा घेणार आहोत. माने साहेब नमस्कार. पशुपालनाच्या व्यवसायामध्ये तुम्ही केव्हापासून कार्यरत आहात? गेली 16 वर्षापासून या व्यवसायामध्ये आहे. बरं. आणि या व्यवसायाची सुरुवात कशी झाली? म्हणजे वडिलार्जित व्यवसाय होता का तुम्ही नव्यानं परत सुरू केला? वडिलार्जित गाया होत्या पहिल्या, त्याच्यात आपण म्हणजे ब्रीडिंगवर काम करून म्हणजे या ब्रीडिंगवर काम करत असताना तुम्हाला पशुवैद्यकांनी मार्गदर्शन केलं? हो हो. आणि बाहेरून गायी आणण्यापेक्षा स्वतःच घरी गायी तयार करणं ह्या विषयावर तुम्ही अधिक काम केलेलं आहे? हो, स्वतःच्या गोठ्यामध्येच चांगल्या प्रकारचं ब्रीडिंग करून काम करण्याचं. बर. मग त्या माध्यमातून सध्या तुमच्या गोठ्यामध्ये किती गायी आहेत? सध्या माझ्या गोठ्यामध्ये 10 गायी आहेत. 10 गायी आहेत. म्हणजे सुरुवातीला अगदी 2 ते 4 गायी होत्या आणि त्याचं प्रमाण आतापर्यंत 10 गायीपर्यंत गेलेलं आहे. तर त्यातल्या दुभत्या किती गायी आहेत? दुभत्या 5 गायी आहेत. आणि त्या गायींच्या माध्यमातून दररोजचं दोन्ही वेळचं उत्पादन किती मिळतं दुधाचं? दोन्ही वेळचं मिळून 60 लिटर दूध आहे. 60 लिटर दुधाचं उत्पादन मिळतं. मग आता जनावरांचा सांभाळ करताना किंवा गोठ्याचं व्यवस्थापन करताना तुमचा दिनक्रम कधी चालू होतो? म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून दिनक्रम चालू होतो. मग त्याचं स्वरूप कसं राहतं साधारण तुमच्या कामाचं? सकाळी 5 वाजता गोठ्यातल्या गायींना याचा चारा टाकणे, त्याच्यानंतर त्यांना दूध काढणे, चारा टाकणे, खाद्य देणे. पूर्वीच्या काळी बंदिस्त गोठे असायचे, आता हल्ली तुम्ही मुक्त संचार गोठ्याचा प्रकल्प राबवलेला आहे. मग त्याचा नेमका काय फायदा होतो तुम्हाला? सर मुक्त गोठ्यामुळे बराचसा बदल झाला. जनावरांना त्यांच्या वेळेनुसार पाणी पिता आलं, त्यांच्या वेळेनुसार सावलीत बसायचं असलं तर सावलीत बसता आलं, उन्हात त्यांना जशी गरज असेल त्यांना त्या पद्धतीने करता आलं. त्याच्यामुळे निश्चित आणि थोडी मेहनतीलाही फरक झाला. कमी परिश्रम होतात आणि फायदा चांगला होतो. हो. या दुधाच्या उत्पादनावर पण परिणाम झाला? निश्चित सर, चांगला परिणाम झाला. आणि दुधाची क्वालिटी पण वाढली. हो. पशुपालनाच्या व्यवसायात जनावरांच्या आहाराला महत्व असतं आणि या आहाराला महत्व असताना जनावरांना तुम्ही नवहिंद कंपनीचं मिनरल मिक्सचर दिलेलं आहे, तर त्याचा कसा रिझल्ट आहे? एकदम चांगला रिझल्ट आहे सर त्याच्यावर. त्याच्यामुळं गायांच्या आरोग्यावर चांगले परिणाम दिसायला लागले. गायी रिपीट होण्याचं प्रमाण फार कमी झालं. त्याच्यानंतर डॉक्टरचा खर्चही फार कमी झाला त्याच्यामुळे. म्हणजे आजारी पडण्याचं प्रमाण कमी झालंय जनावरांचं. फॅट SNF बाबत काय? फॅट SNF वाढलेला. हो. म्हणजे दुधाची गुणवत्ता वाढली आणि जनावरांचा आजारी पडण्याचं प्रमाण मिनरल मिक्सचर मुळे कमी झालेलं आहे. आता हा तुम्हाला अनुभव आलेला, तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सूचित कराल मिनरल मिक्सचर बाबत? सर्व शेतकऱ्यांनी मिनरल मिक्सचर वापरलेच पाहिजे. त्याच्यामुळं सगळ्याच दृष्टीनं रेग्युलर जो खर्च होतो तो खर्च कमी होऊन आणि गायीचं रिपीट होण्याचं प्रमाण फार कमी होतं आणि SNF आणि फॅट डिग्री वाढते. त्यामध्ये पशुपालकाचा फायदाच आहे मिनरल मिक्सचर जेव्हा आपण वापरतो आहारामध्ये. आता या पशुपालनाच्या व्यवसायातून तुम्ही केलेली प्रगती काय नेमकी काय सांगाल? गेले 15-16 वर्ष तुम्ही हा व्यवसाय करताय, तुम्ही प्रापंचिक प्रगती काय केली या व्यवसायाच्या माध्यमातून? या व्यवसायामध्ये मेहनत करण्याची तयारी पाहिजे आणि चिकाटी पाहिजे त्याच्यामध्ये. आणि निश्चित सर या व्यवसायामध्ये भविष्य आहे. येणाऱ्या नवीन शेतकऱ्यांसाठी याच्यात भविष्य आहे सर. आता या ठिकाणी अण्णासाहेब माने यांनी त्यांच्या प्रगतीची माहिती सांगितली. पशुपालनाच्या माध्यमातून त्यांनी घेतलेली भरारी आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे. याहीपेक्षा उत्तुंग यश त्यांना मिळत राहो ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करूया. धन्यवाद. धन्यवाद.